प्रणाम सर्वांना। अष्टांग योग काय आहे तर यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी हे योगाचे 8 अंग आहेत। तर यामध्ये अंतरंग आणि बहिरंग योग काय आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत। तर बहिरंग योग काय आहे तर यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार हे बहिरंग योग आहे। म्हणजे याच्या शरीराचा फक्त बाह्य संबंध असतो, मनाचा संबंध नसतो। शारीरिक क्रिया फक्त याच्यावर अवलंबून असतात। आणि अंतरंग योग म्हणजे धारणा, ध्यान, समाधी, त्रयम एकत्रय संयमः। तर या तिघांना धारणा, ध्यान, समाधी या तिघांना एकत्रित येणं म्हणजे हा अंतरंग योग आहे। यांना संयम असं म्हटलेलं आहे। तर हा मनाशी निगडित असतो। तर इथून सुरू होते आपल्या अंतरंगात उतरणं। तर या दोन मध्ये, या अष्टांग योगामध्ये जो पूर्ण यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी पर्यंत, प्रत्याहार पर्यंत बहिरंग योग आहे। प्रत्याहार अंतरंग आणि बहिरंग या दोन मधला बॅलन्स करणारा आहे। तर प्रत्याहार बॅलन्स करतो आणि तिथून पायरी सुरू होते धारणा, ध्यान, समाधीची, म्हणजे 6वी, 7वी आणि 8वी। तर ती आहे अंतरंगाची, म्हणजे मनाशी निगडित। तर अशा प्रकारे या अष्टांग योगाचे 2 टप्पे आहे, अंतरंग आणि बहिरंग, बहिरंग आणि अंतरंग। ओम धन्यवाद।